ज्या आयोजकांनी आणि संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक खूप खूप आभार व्यक्त करतो। कारण आज मी जास्त काही बोलणार नाही, कारण माझं 9 वाजता व्याख्यान आहे, मला पुढच्या व्याख्यानाला जायचंय। सरांचा फोन आला आणि सरांनी मला सांगितलं की 10-15 मिनिटं तुम्हाला बोलावं लागेल, तरी मी त्यांना वेळात वेळ काढून सरांना दिला। सरांनी मला बोलण्याची आज संधी दिली त्याबद्दल सरांचा मी मनपूर्वक खूप खूप आभार व्यक्त करतो। ज्यांच्या विचारातून संपूर्ण महाराष्ट्र घाला अशा अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज 32 वर्षाच्या वयामध्ये निर्णय छातीने मृत्यूची झुंज देणारे छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी शिवरायांना वाढवलं घडवलं, त्यांना स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली, त्या राजमाता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ ज्यांनी लिहिलेल्या संविधानावरती आज ही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते, त्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरलेले नसून मजुराच्या तळहातावर पेललेले आहे, असे रशियातून नभोवाणीवरून माझ्या या भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याला कष्टकऱ्याला काम करेना ठणकावून संदेश देणारे साहित्याचा हिरा साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे। मते विना नेते गेले, नेते विना वित्त केले, वित्त विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले, हा संदेश देणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले। कमवा आणि शिका हा मूलमंत्र देणारे कर्मवीर भाऊराव पाटील, संत रोहिदास मरेन देशासाठी जगेन देशासाठी असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे आद्य क्रांतिगुरु लहुजी वरदास साळवे। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे इंग्रजांना खडसावून सांगणारे लोकमान्य टिळक, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्यादेवी होळकर, त्याचप्रमाणे या अखिल विश्वामध्ये स्वतंत्रता समता बंधुता या न्याय हक्कासाठी अखंडितपणे लढा देणाऱ्या त्या तमाम राष्ट्रपुरुषांना व राष्ट्रमातांना आपल्या प्रचंड टाळीच्या गजरामध्ये प्रथमतः मी अभिवादन करतो। आभारी मोजतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं, आभारी मोजतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं, वदाळी पेरतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं। बंदूक तोफा शस्त्रसाठा याची आम्हाला काही गरज नाही, कारण शब्दानेच रान पेटवतो आम्ही बाबासाहेब फक्त तुमच्यामुळं, फक्त तुमच्यामुळं। बाबासाहेबांच्या स्मृतीस प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो आणि समोर उपस्थित भीम सैनिकांना कडक क्रांतिकारी जय भीम। 14 एप्रिल 1891 मध्ये बाबासाहेबांचा जन्म झाला। तुम्हाला आणि मला माहिती आहे गेल्या 2-3 वर्षाखाली कोरोनाने थैमान घातला होता या माझ्या महाराष्ट्र राज्यामध्ये, या माझ्या भारत देशामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये या कोरोनाने थैमान घातला होता। आणि कोरोना आल्यामुळे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान यांनी लॉकडाऊन टाकलं आणि लॉकडाऊन टाकल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला आनंद झाला। आनंद यासाठी झाला की आता आपल्याला घरात बसायला भेटणार, कामाला जावं लागणार नाही। आणि त्याच वेळेला प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणसाला 15 दिवस आनंद झाला, महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झालं आणि परत माणूस घरामध्ये बसायला वैतागला, कचला। लहान लेकरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत घरामध्ये कैद व्हावं लागलं। तोंडाला मास्क आणि हातामध्ये सॅनिटायझरची बाटली होती। आपल्याला कोरोना हो म्हणून एक काळजी घ्यायला सांगितली होती। सार्वजनिक रस्त्यावर आपल्याला यायला बंदी होती, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जायला आपल्याला बंदी होती, रस्त्यावर जायचं म्हणलं की पोलीस आपल्याला काट्या मारायचे, सार्वजनिक कार्यक्रम घ्यायला बंदी होती। मोठ्या प्रमाणात थैमान घातलं होतं कोरोनानं, अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अनेकांचे संसार देशोधडीला लागले, अनेक लोक मृत्युमुखी पडले। काय करावं समजत नव्हतं। या देशामध्ये या जगामध्ये हजारो डॉक्टर आहेत, लाखो डॉक्टर आहेत, भरपूर डॉक्टर आहेत, पण एकाही डॉक्टरला त्या कोरोनाची लस सापडत नव्हती, एकाही डॉक्टरला त्या कोरोना औषध सापडत नव्हतं। डॉक्टर सुद्धा हतबल झाले होतं, काय करावं समजत नव्हतं। मृत्यूच्या राशी पडत होत्या, जळायला सुद्धा माणसं कमी पडत होते, त्या मेलेल्या मृत्यूला कोण सुद्धा हात लावत नव्हतं। कॉर्पोरेशनची माणसं यायची, पूर्ण शरीर पॅक करायचे स्वतःच आणि ते मेलेल्या प्रेत पूर्ण पॅक करायचे आणि त्या मशानभूमीमध्ये जाळलं जात होतं। वैतागले होते सगळे। प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती विचार करत होता, परमेश्वराला दावा करत होता, रोज हात जोडायचा, परमेश्वरा कुणीतरी येऊ दे, या कोरोनावर लस काढू दे, कुणीतरी येऊ दे, या कोरोनावर औषध काढू दे, म्हणून रोज प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस विनवण्या करत होता।
आणि अशातच श्रीरामांना लस काढली. श्रीरामांना लस काढली हे प्रत्येक माणसाला समजलं आणि ही लस माझ्या या महाराष्ट्रामध्ये निघाली आणि ही लस घराघरामध्ये प्रत्येक दारादारामध्ये दिली गेली आणि महाराष्ट्राला कोरोना कमी व्हायला लागला. बघता बघता संपूर्ण भारत देशामध्ये लस वाटली गेली आणि भारत देशाला कोरोना कमी झाला. हे आजूबाजूच्या देशांनी बघितलं आणि आजूबाजूच्या देशांनी या भारताला विनंती केली की तुमची श्रीरामांची लस आम्हालाही द्या, आमचेही लोक वाचू द्या. आणि भारताने बघता बघता संपूर्ण देशाला लस वाटली. प्रत्येक देशामध्ये प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाला लस द्यायला चालू केली आणि प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. प्रत्येक माणूस रस्त्यावर येऊ लागला. प्रत्येक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये येऊ लागला. सार्वजनिक कार्यक्रम घ्यायला त्याला संधी भेटली, परवानगी दिली सरकारनं आणि त्याच वेळेला प्रत्येक माणसाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. याच पद्धतीनं माझ्या या देशामध्ये संपूर्ण जगामध्ये हजारो वर्षापासून माझा दलित बांधव या कोरोना सारखा लॉकडाऊन सारखा हजारो वर्षापासून जीवन जगत आला होता. ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळात तोंडाला मास्क होता त्या पद्धतीने माझ्या अस्पृश्यता बांधवाच्या गळ्यामध्ये मडकं होतं, पाठीला झाडू होता, त्याला सार्वजनिक ठिकाणी थुकायची बंदी होती, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जायला त्याला बंदी होती, मंदिरामध्ये त्याला प्रवेश नव्हता, त्याला शिकण्याची संधी नव्हती. साधं नावेच्या दुकानात जायचं म्हणून तर त्याला नावी केस कापत नव्हता. एवढी भयंकर कोरोनापेक्षा परिस्थिती होती आणि अशा वेळेला माझा दलित वैताग खचला होता आणि त्याच वेळेला परमेश्वराच्या विनंती करत होत्या, काय परमेश्वर आम्ही वैतागले खचले, आम्हाला माणसासारखं माणूसपणाचं जीवन भेटावं असा एखादा डॉक्टर या धर्तीवर जन्माला घाल. आणि त्याच वेळेला 14 एप्रिल 1891 मध्ये महू गावामध्ये माझ्या बाबासाहेबांचा जन्म झाला आणि त्या डॉक्टरने जन्म घेतला. 14 एप्रिल 1891 मध्ये महू या गावामध्ये माझा बाबासाहेबांचा जन्म झाला. बाबासाहेब हळूहळू मोठे होत होते. त्यांच्या वडिलांची बदली साताऱ्याला झाली आणि साताऱ्याला झाल्यानंतर बाबासाहेब आपल्या वडिलांकडे कुटुंबासह गेले. पहिले ते 4थी शिक्षण त्यांच्या वडिलांनी कसं बसं तरी तिथे घेतलं. साताऱ्यामध्ये त्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रवेश भेटत नव्हता. बऱ्याच संघर्षानंतर त्यांनी सरकारी शाळेमध्ये ऍडमिशन घेतलं. तिथेही मोठ्या प्रमाणात जातीभेद पाळला जात होता. तिथेही बाबासाहेबांनी संघर्ष केला. बाबासाहेब आपल्या वडिलांना भेटायला गोरेगावला चालले होते आणि गोरेगावला चालल्यानंतर जायचं कसं, रामजी बाबांनी त्यांना तार केली की तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीला माझ्याकडे या. रामजी बाबा गोरेगावला होते आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी त्यांचे भावंड गोरेगावला चालले. रेल्वे स्टेशनवर आले आणि त्याच वेळेला त्या रेल्वे स्टेशनच्या मास्तरांना वाटलं की कुठेतरी श्रीमंताच्या घरची मुलं आहेत. तो स्टेशन मास्तर बाबासाहेबांच्या जवळ आला आणि म्हणाला तुम्ही कुणाची मुलं आहात. आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी सांगितलं आम्ही रणजित सुभेदाराची मुलं आहोत. आणि त्याच वेळेला स्टेशन मास्तर इथपर्यंत थांबला नाही, परत तो म्हणाला तुम्ही कोणत्या जातीचा आहात. आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी सांगितलं माझा चिमुकला छोटा बाबासाहेब, त्याला जात म्हणजे काय ते माहिती नव्हतं, अस्पृश्यता म्हणजे काय माहिती नव्हतं. आणि बाबासाहेबांनी त्यांनी पुरस्पणे सांगितलं आम्ही महाराज आहोत. आणि त्याच वेळेला तो स्टेशन मास्तर काही अंतरावर दूर गेला. पूर्वीच्या काळी अस्पृश्यांना स्पर्श केला जात नव्हता. अस्पृश्याचा एखादा माणूस समोरून आला तर त्याला वळसा काढून जात होती माणसं. काही द्यायचं म्हणलं की त्याला लांबून फेकून टाकत होते. त्याला कपडे घालायचा अधिकार नव्हता. कपडे जर नवीन घ्यायची म्हणलं त्या दुकानदाराला सांगायचं की मला तो ड्रेस पाहिजे. तो दुकानदार लांबून दाखवायचा, तो नवीन ड्रेस घ्यायचा. नवीन ड्रेस घालायची त्याला संधी नव्हती. तो ड्रेस घ्यायचा, मातीमध्ये मिक्स करायचा आणि तो मल्टीसारखे कपडे अंगावर घालायचा. एवढी भयंकर परिस्थिती होती. सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जायला त्याला बंदी नव्हती. एखाद्याच्या कार्यक्रमात जायचं म्हणले की त्याला लांब अंतरावर थांबावं लागत होतं. एवढ्या जनावरांपेक्षा भयंकर अवस्था होती. आणि त्याच वेळेला स्टेशन मास्तरांनी सांगितलं तुम्हाला मी गाडी करून देतो, तुम्ही गाडी घेऊन जावा. त्या स्टेशन मास्तरांनी गाडी करून दिली. गाडीवाला आला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही कुणाचे आहात. आणि त्याच वेळेला त्यांनी सांगितलं आम्ही महाराजचे आहोत. आणि त्याच वेळेला त्या गाडीवाल्यानं त्यांना नकार दिला. तेव्हा बाबासाहेबांनी सांगितलं बाबा आम्ही तुला डबल पैसे देतो, चल. ठीक आहे, त्या गाडीवाल्यानं मंजूर केलं. डबल पैसे दिल्यानंतर तो गाडीत न बसता तो गाडीच्या मागून चालू लागला. भयंकर अंधार होत होते. बाबासाहेबांना ताण लागली होती, भूक लागली होती. त्यांच्या नात्याला कशाला कोरडे पडले होते, पाणी प्यायचं होतं, त्यांना ताण लागले होते. काय करावं काय समजत नव्हतं. आणि अशातच जाता जाता एक टोल नाका आला. आणि टोल नाका आल्यानंतर त्यांना त्या गाडीवाल्याने सांगितलं तुम्ही इथं जावा, जेवण करा, पाणी प्या, तोपर्यंत मी गावातून जेवण करून येतो.
तो गाडीवाला गेला ओळखीच्या गावातून, तो जेवण करून आला, पाणी पिऊन आला आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी जेवण केलं. कशाला कोरडपणी होते, पाणी प्यायचं होतं, ताण लागले होते, हातपाय त्यांचे थरथर कापत होते आणि त्याच वेळेला बाबासाहेब पेट्रोल नाक्याच्या त्या माणसाजवळ गेले आणि म्हणाले की मला ताण लागले. आणि त्याच वेळेला त्या पेट्रोल नाक्याच्या माणसाने पहिला मोठा डोंगर दाखवला आणि सांगितलं तुला पाणी प्यायचं ना, त्या डोंगराच्या पलीकडे जा, तिथं पाणी आहे. आणि तो डोंगर खूप दूर होता. तसंच बाबासाहेब 6 तास पाण्यासाठी राहिले आणि कसं बसत तर ते आपल्या वनापर्यंत पोहोचले. तिथेही बाबासाहेबांना संघर्ष करावा लागला. चौथीमध्ये होते बाबासाहेब. पूर्वीच्या काळी ब्रिटिशांचं राज्य आपल्या भारत देशावर होतं आणि त्यावेळेला शाळेमध्ये इंग्रजी इन्स्पेक्शन आलं होतं. बाबासाहेबांना वर्गाच्या बाहेर बसवलं होतं. बाकीची मुलं वर्गामध्ये बसली होती. दलितांच्या मुलांना वर्गामध्ये बसायची संधी नव्हती. वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घ्यावं लागत होतं. आणि माझा भीमराव वर्गाच्या बाहेर बसला आणि इंग्रजी इन्स्पेक्शन आले शाळेमध्ये. प्रत्येक मुलाला प्रश्न विचारायला चालू केला. एकाही वर्गामध्ये बसलेल्या मुलाला प्रश्नाचं उत्तर येत नव्हतं. इंग्रजी इन्स्पेक्शनला काय कळेना. त्या मास्तराला म्हणाले, मास्तर तुम्ही वर्गामध्ये मुलांना शिकवत नाही का? एवढी मुलांची प्रगती कशी काय थांबली? आणि त्याच वेळेला माझा वर्गाच्या बाहेर बसलेला भीमराव प्रत्येक प्रश्नाला हात वर असायचा आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माझ्या भीमरावाने दिले आणि त्या शाळेची इज्जत माझ्या भीमरावने राखली. इंग्रजी इन्स्पेक्शन बाबासाहेबांजवळ आलं. बाबासाहेबांच्या पाठीवर कौतुकाने थाप टाकली आणि म्हणाले, बाळा काय नाव आहे तुझं? आणि त्याच वेळेला माझा भीमराव खाली मान घालून म्हणाला, माझं नाव भिवा आहे. मला लाडाने भिवा म्हणतात, पण माझं नाव संपूर्ण भीमराव रामजी आंबेडकर आहे. आणि त्याच वेळेला त्या इंग्रजी इन्स्पेक्शन म्हणाले, बाळा तू आतापर्यंत प्रत्येक प्रश्नाची उत्तरं बरोबर दिलीस. आतापर्यंत तू शाळेची इज्जत राखली. मास्तर तुमच्या या मुलामुळे या शाळेची इज्जत राखली. तुमची इज्जत या मुलामुळे राखली. बाळा मला सांग, तुला मी शेवटचा प्रश्न विचारतो. तू आतापर्यंत प्रत्येक प्रश्नाची उत्तरं बरोबर दिली. मला शेवटचा प्रश्न सांग, या पृथ्वीपासून ग्रह किती अंतरावर दूर आहेत? आणि माझा भीमराव म्हणाला, साहेब. माझा भीमराव मनामध्ये खचला होता आणि सांगितलं, साहेब मला या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही. कारण त्या शाळेच्या कोपऱ्यामध्ये पाण्याचा माठ ठेवला आहे, तो माझ्यापासून नक्कीच दूर आहे. त्या पाण्याच्या माठाला मला स्पर्श करता येत नाही. ज्या वेळेला आम्हाला भूक लागली जाते, ज्या वेळेला कशाला कोरड पडली जाते, ज्या वेळेला माझं तोंड पळलं जातं, ज्या वेळेला आम्ही पाण्याने व्याकुळ होतो, ज्या वेळेला तो शाळेतला शिपाई येईल, त्या वेळेला आम्हाला उंडळीमध्ये पाणी दिलं जातं आणि ते आम्ही पिलं जातं. अशी आमची भयंकर परिस्थिती आहे. साहेबांनी बाबासाहेबांचं कौतुक केलं. बाबासाहेब स्वाभिमानी आणि अभिमानी विचाराचे होते. परत बाबासाहेब साताऱ्यामध्ये शिक्षण नव्हतं पुढचं आणि बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी रामजी बाबा परत मुंबईला गेले आणि मुंबईला गेल्यानंतर बाबासाहेबांना पुढचं शिक्षण घ्यायचं होतं आणि पुढचं शिक्षण घ्यायचं म्हणल्यानंतर तिथंही त्यांना अडचणी आल्या. बाबासाहेबांना ऍडमिशन भेटत नव्हतं कारण ते दलिताचे आहेत, ते अस्पृश्य वर्गाचे आहेत. मग रामजी बाबासमोर प्रश्न उभा राहिला, माझ्या भीमाला शिकवायचंय, माझा समाज बदलवायचा आहे, माझा समाज घडवायचा आहे, काय करावं? माझ्या भीमाला शिकवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, घडवलं पाहिजे. माझा रामजी बाबा रात्रभर झोपत होता, रात्रभर विचार करत होता, माझ्या भीमाला शिकवायचंय, काय करावं लागेल? कुठल्या शाळेमध्ये ऍडमिशन भेटत नाही का? कारण ते दलित आहेत म्हणून. माझा बाबासाहेब तिथेही वर्गाच्या बाहेर बसायला तयार झाला. सरकारी शाळेत बऱ्याच प्रयत्नानंतर माझ्या भीमाला मुंबईमध्ये ऍडमिशन भेटलं आणि माझा भीमराव तिथं रोज जायला लागला शाळेमध्ये. शाळेमध्ये गेल्यानंतर त्या मास्तरांनी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलं, या फळ्यावरचं गणित सोडवा. ते फळ्यावरच्या वर्गांमध्ये एकाही मुलाला गणित सोडवता येत नव्हतं आणि वर्गाच्या बाहेर बसलेला विद्यार्थी म्हणाला, मास्तर मी सोडवतो गणित, मला सांगा, मी येतो. आणि त्याच वेळेला वर्गामध्ये एकाही विद्यार्थ्याला गणित सोडवता येत नव्हतं आणि त्याच वेळेला त्या मास्तराने माझ्या भीमरावला स्पर्श न करता लांबूनच खडू फेकला आणि माझ्या भीमरावने तो झेलला आणि माझा बाबासाहेब तो खडू फळ्यावर खडू सोडायला चालले. ते गणित सोडवायला चालले आणि त्याच वेळेला वर्गामध्ये एकच हल्ला पडून उडाला, थांबा मास्तर, त्या भीमरावला त्या फळ्याला हात लावायला लागू नका. आणि त्याच वेळेला मास्तर म्हणाले, का? आणि त्याच वेळेला ते मुलं म्हणाले, मास्तर त्या फळ्याच्या पाठीमागे आमचे दप्तर आहे, त्या फळ्याच्या पाठीमागे आमच्या जेवणाचे डबे आहेत. मग त्या भीमानं जर त्या फळ्याला स्पर्श केला ते त्यांचे जेवणाचे डबे बाटतील, त्या जेवणाच्या डब्यामध्ये आमचं अन्न आहे. मग ते आम्ही अन्न खाल्ले की आम्ही बाटल. आणि त्याच वेळेला गणित सोडवता येत असताना सुद्धा माझा भीमराव खाली मान घालून परत बाहेर वर्गाच्या येऊन बसला. माझ्या भीमरावानं मनामध्ये ठरवलं, अरे जर तर मी वर्गाच्या बाहेर बसून शिकलो
आणि त्याच वेळेला 10वी पास झाल्यानंतर त्यांचा चाळीतल्या लोकांनी सत्कार करायचं ठरवलं आणि प्रचंड गर्दी जमली होती आणि त्याच वेळेला कृष्णाजी अर्जुन केळुसकर आले आणि त्यांनी त्या सत्कार समारंभात बाबासाहेबांना गौतम बुद्धाचं पुस्तक दिलं. बाबासाहेबांच्या मनावर परिणाम झाला, बाबासाहेबांचं परिवर्तन झालं, आचार विचार बदलले. बाबासाहेबांनी ठरवलं काही झालं, किती अडचण आल्या, किती संकट आले तर माझा समाज बदलला पाहिजे, समाजातील प्रत्येक व्यक्ती प्रत्येक माणूस बदलला पाहिजे. बाबासाहेबांनी ठरवून टाकलं होतं आणि त्यावेळेला बऱ्याच वेळेला त्यांना पुस्तके घ्यायला अडचण येत होती आणि त्याच वेळेला रामजी बाबा त्यांच्या बहिणीकडे गेलं आणि त्यांनी सांगितलं की भीमाला पुस्तकं कमी पडल्यात आणि त्याच वेळेला त्या बहिणीने स्वतःच्या गळ्याचा दागिना दिला. रामजी बाबा त्या सोनाराकडे गेलं, त्या मारवाड्याकडे गेलं, गहाण दागिन्यात ठेवला आणि माझ्या भीमाला पुस्तक आणली आणि ती वाचायला दिली. आणि परत ज्या वेळेला रामजी बाबांना पेन्शन मिळत होती त्यावेळेला ते सोडून आणायचं आणि बहिणीच्या हातामध्ये देत होतं. एवढी भयंकर संकटातून, एवढ्या अनेक अडचणीतून माझा बाबा शिकला आणि आता 10वी शिक्षण झाल्यानंतर अमेरिकेला उच्च शिक्षण घेण्यासाठी जावं लागलं होतं. उच्च शिक्षण घ्यायचं म्हणलं की पैसा लागतो, साधन संपत्ती लागते आणि माझ्या बाबासाहेबांकडे काहीच नव्हतं. 10 बागाच्या रूम मध्ये मुंबईला राहत होते, त्यांचं प्रचंड मोठं कुटुंब होतं. मग शिकायचं कसं, समाज कसा बदलायचा, वाढवायचं कसं, घडवायचं कसं, परिवर्तन करायचं कसं. बाबासाहेबांसमोर आणि रामजी बाबासमोर प्रश्न हा वाचून उभा राहिला आणि रामजी तो अर्जुन कृष्णाजी केळुसकर परत आले आणि त्यांनी सांगितलं की रामजी बाबा, बडोद्याचे साहेबराव गायकवाड दलितांच्या मुलांना शिष्यवृत्ती देतात, आपण त्यांच्याकडे जाऊ विमाना घेऊन. आणि रामजी बाबा आणि ते बाबासाहेब साहेबराव गायकवाडकडे गेले. त्यांनी सांगितलं की मला आमचे शिक्षण घ्यायचंय आणि त्याच वेळेला साहेबराव गायकवाडांनी आड घातले, मी शिष्यवृत्ती करायला मंजूर आहे, पण शिक्षण घेतल्यानंतर माझ्या बडोदा संस्थांमध्ये यायचं आणि नोकरी करायची आणि ते पैसे फेडायचं. आणि परत एक प्रश्न विचारला, तुम्ही शिक्षण घेऊन काय करणार. आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी सांगितलं की मला समाज घडवायचा, समाजामध्ये परिवर्तन घडवायचे. माझा दलित बांधव आज जनावरांपेक्षा भयंकर अवस्था आहे, मला त्यांना घडवायचंय, त्यांना वाढवायचंय, त्यांना शिक्षण द्यायचंय. आणि त्याच वेळेला साहेबराव गायकवाडांना आनंद झाला आणि त्यांनी ती शिष्यवृत्ती मंजूर केली आणि माझा बाबासाहेब अमेरिकेला शिक्षण घेण्यासाठी गेले. कोलंबिया विद्यापीठामध्ये 1913 साली गेले आणि बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेत असताना उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी परत लंडनच्या विद्यापीठाकडे त्यांचं लक्ष होतं. लंडन मध्ये असताना परत त्यांचं बॉन विद्यापीठामध्ये, जर्मनच्या विद्यापीठामध्ये त्यांचं लक्ष होतं. बाबासाहेब पदावर पदवी घेत होते आणि मोठ्या प्रमाणात ते शिक्षण घेत होते. बाबासाहेबांचं लक्ष लागत होतं. बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर त्याचा समाज दिसत होता, समाजातील रणनीतीतले प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस दिसत होता. बाबासाहेबांनी ठरवलं काही झालं उपाशी पोटी राहील, पण माझ्या समाजामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही, माझ्या या देशामध्ये, माझ्या या राज्यामध्ये परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही. आपल्या देशातच नाही, अख्ख्या जगातली जाती प्रथा नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. बाबासाहेब शिक्षण घेत विचार करत होते. आणि त्याच वेळेला माझ्या माता रमाईचे पत्र आलं. रमाई अवघ्या 9 वर्षाची असताना, त्या काळी बालविवाह होता. रमाई 9 वर्षाची असताना बाबासाहेबांना त्यांनी पत्र लिहिलं. त्यांनी त्या पत्रामध्ये लिहिलं, साहेबाच्या चरणी साष्टांग नमस्कार. साहेब मी पत्र लिहित असताना काळजाला जर्र वेदना होता. साहेब पत्र यासाठी लिहिते, एक मी आई या नात्याने तुम्हाला सांगते साहेब, ज्या वेळेला तुम्ही अमेरिकेला जात होता ना साहेब, त्यावेळेला मी 9 महिन्याची होती. ज्या वेळेला तुम्ही अमेरिकेला जात होता त्यावेळेला मी 9 महिन्याची होती साहेब. माझ्या पोटामध्ये बाळ वाढत होतं. माझ्या पोटामध्ये बाळ वाढत असताना साहेब तुम्ही अमेरिकेला जात होता. अमेरिकेला गेले साहेब, बाळाला जन्म घेतला. त्या बाळाचं नाव रमेश चव्हाण साहेब. सांगताना माझं कंठ दाटून येतात साहेब, माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. साहेब हे पत्र वाचत असताना पुस्तक खाली ठेवू नका साहेब, तुम्हाला घडायच्या समाजासाठी. साहेब माझं किती हाल अपेष्टा होऊ द्या साहेब. मी पत्र हे आई या नात्याने लिहिले साहेब. तुम्ही त्या मुलाचं वडील आहात साहेब, त्या मुलाचं बाप आहात साहेब, या नात्याने आई सांगणं माझं कर्तव्य आहे साहेब. त्या बाळाने जन्म घेतला. आपल्या रमेशला औषधासाठी पैसे नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं हा तुमचा रमेश घ्या, भला मोठा खर्च आहे साहेब. आणि तो मेलेला रमेश माझ्या हातामध्ये दिला साहेब. मेलेला रमेश मी हातामध्ये घेऊन आले आणि पटक्या लुगड्यामध्ये गुंडाळलं आणि त्याची मुठमाती केली साहेब. बाबासाहेबांच्या डोळ्यामध्ये पत्र वाचत असताना त्यांचा कंठ दाटून आला. त्यांच्या डोळ्यामध्ये आणि त्याच वेळेला त्यांनी माता रमाईला
आम्ही विनम्र अभिवादन करतो आणि समान उपस्थित सैनिकांना क्रांतिकारी जय भीम. आणि त्याच वेळेला माता रमाई संतापल्या वैतागल्या. 14 त्यांनी एप्रिल सांगितलं, 1891 नाही साहेब, बाबासाहेबांचा जन्म झाला. नाही असं नाही करायचं. अहो आपला एक रमेश गेला म्हणून काय तुम्हाला झालं? मला तुम्हाला माहिती आहे. 7 कोटी रमेश वागवायच्या, याला 2 7 कोटी कोटी रमेश रमेश त्यांची वागवायच्या. तुमचे 7 कोटी रमेश तुमची वाट यामध्ये बघतात महाराष्ट्र साहेब. राज्यामध्ये, माझ्या माझ्या भारत देशामध्ये, बाबासाहेबांना दिलेला आधार मिळाला. जगामध्ये या कोरोनाने माझ्या सर्वांना माता त्रास रमाईनं झाला. लोकांच्या रानात जाऊन आणि प्रत्येकाने घरोघरी जाऊन शेण गोळा करायचे, गवऱ्या कापायचे, बाजारामध्ये विकायचे आणि माझ्या बाबासाहेबांना शिक्षण घेण्यासाठी पैसे पाठवायचे कार्य केलं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी तसंच केलं. दिवा विजवला, जेवण केलं आणि झोपले. आणि मग बाबासाहेबांचा दिवा चालू होता. रात्रीचे 2 वाजले होते. बाबासाहेब अभ्यासामध्ये मग्न होते. बाबासाहेब अभ्यास करत होते. त्यांच्या डोळ्यासमोर माझ्या या देशातील, माझ्या समाजातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस दिसत होता. बाबासाहेब उपाशी पोटी अभ्यास करत होते आणि त्यांनी बाबासाहेबाचा सत्कार केला होता. उच्च शिक्षण घेतल्यामुळं त्याचा सत्कार केला होता. मोठ्या पदव्या घेतल्यामुळं जरीचा फेटा घातला होता बाबासाहेबांना आणि तोच फेटा त्या संदूक मध्ये ठेवला होता. माझ्या माता रमाईने तो संदूक मधला फेटा काढला आणि अंगाभोवती तिने फेटा गुंडाळला आणि ते बंदराभोवती ते बंदराकडे सत्कार करण्यासाठी गेली. एका झाडाच्या बुडात थांबली होती माझी माता रमाई. प्रचंड गर्दी जमले होते. प्रचंड जनसमुदाय जमला होता आणि त्याच वेळेला एक असं ग्राहक लक्ष माझ्या माता रमाईकडे गेलं. त्या गर्दीतून माझ्या बाबासाहेबांचं लक्ष त्या माता माऊलीकडे गेलं. गर्दी सारून माझा बाबासाहेब त्या माता माऊलीकडे बघत होतं आणि याच पद्धतीने आपल्याला साथ दिली, सहकार्य केलं. आणि एक संकट असताना माझ्या माता रमाईनं लोकांच्या रानाचं शेण आणून डब्यात थापून तिने बाजारात विकल्या आणि देश विदेशामध्ये तिने आपल्याला पैसे पाठवत राहिले. अरे 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 मुलाचं बलिदान दिलं या माता माऊलीनं. बाबासाहेबांना एकूण 5 मुलं झाली होती. त्याच्यातला फक्त माझा यशवंत जिवंत राहिला. 4 मुलांचं त्यांनी औषधाविना बलिदान दिलं. तरी माझ्या माता माऊली रमाईनं बाबासाहेबांना धीर दिला, आधार दिला. साहेबांचं मन अभ्यासामध्ये रमायचं. आणि त्याच वेळेला माता माऊली त्या गर्दीतून पुढे गेली बाबासाहेबांचा सत्कार करण्यासाठी. सगळ्यांचा सत्कार होऊ दिलं आणि बाबासाहेबांना गळ्यामध्ये हार घातला. माझी नजर माझ्या बाबासाहेबांना लागू नये, माझ्या साहेबांना लागू नये म्हणून मी त्यांच्या पायाकडे बघितलं आणि त्यांच्या पायाचं मी दर्शन घेतलं. बाबासाहेब बॅरिस्टर झाले होते. मुंबईवरून पुण्याला यायला लागले होते आणि पुण्याला यायला लागल्यानंतर पनवेलचे भजी फेमस आहेत त्यांच्या सहकार्याने सांगितलं आणि बाबासाहेबांना खूप तहान लागले होते. त्यांचा सहकारी म्हणाला आपण त्या हॉटेलमध्ये जाऊ, भजी वगैरे खाऊ आणि मग आपण पुढच्या प्रवासाला जाऊ. त्यांचं दोघांचं ठरलं आणि त्याच हॉटेलच्या ठिकाणी एक येवले नावाचा दलित बांधव लाकडं फोडायचं काम करत होता. आजूबाजूच्या हॉटेलला द्यायचा आणि त्याच वेळेला तो मनामध्ये विचार करत होता माझा बाबासाहेब बॅरिस्टर झालाय, अनेक पदव्या झालाय, कधीतरी माझ्या बाबासाहेबांचं दर्शन व्हावं, घडावं, दिसावं, माझ्या डोळ्याचं पारणं फिटावं असा तो मनामध्ये विचार करत होता. आणि अचानक गाडी येऊन त्याच्यासमोर थांबली. त्याला आश्चर्य वाटलं, मी स्वप्नात आहे का काय, असा तो खडबडून जागा झाला. आणि त्याच वेळेला बाबासाहेबांना ताण लागले होते. त्यांचा सहकारी हॉटेलमध्ये गेला भजीची ऑर्डर देण्यासाठी. बाबासाहेबांना त्या टेबलवर पाण्याचा जग दिसला होता. बाबासाहेबांना ताण लागले होते, त्यांच्या कशाला कोरड पडले होते आणि बॅरिस्टर झाले होते ते. आणि बाबासाहेबांनी ठरवलं जावं, घटा पाणी प्यावं, मन तृप्त करावं, मनाला शांती भेटेल. बाबासाहेब असा विचार करत करत त्या टेबल पर्यंत पोहोचले. त्या जगाला, पाण्याच्या जगाला हात लावतो तो फिरून आतमध्ये आवाज आला, थांबा, बाहेर व्हा, अजिबात त्या पाण्याला स्पर्श करू नका, माझं हॉटेल वाटेल. आणि एवढा मोठा बॅरिस्टर असताना सुद्धा माझा बाबासाहेब त्या पाण्याच्या जगाला स्पर्श करतो ना करतो तोपर्यंत हात जड माघारी घेतला आणि जड पावलानं आपल्या गाडीकडे यायला लागले. जड पावलानं बाबासाहेब गाडीमध्ये येऊन बसलं. बाबासाहेबांनी विचार केला, अरे एवढा मोठा मी बॅरिस्टर असताना आज मला पाण्यासाठी वळवण करावं लागतंय, पाण्यासाठी मला भटकंती करावी लागते, मला पाणी प्यायला भेटत नाही, मग माझा समाज कसा जगत असेल, समाजातील प्रत्येक माणूस प्रत्येक कसा जीवन जगत असेल. आज एवढा मोठा मी देश विदेशातून शिक्षण घेऊन आलोय तरी मला स्वाभिमानाने आणि अभिमानाने जीवन जगायला भेटत नाही. बाबासाहेबांनी विचार केला आणि त्यांचा सहकार्य आला आणि ते त्यांची गाडी पुण्याच्या दिशेने यायला लागली. त्याच वेळेला त्यांच्या सहकार्याने अरे आज माझ्या देवाला पाणी प्यायला भेटलं नाही म्हणून तो त्याच्यासाठी स्पेशल पाण्याचा माठ ठेवला होता. तो हातामध्ये माठ घेऊन आला आणि बाबासाहेबांनी म्हणाला, बाबासाहेब थांबा, पाणी प्या बाबासाहेब, घोटभर फक्त पाणी द्या, पाणी प्या बाबासाहेब. आणि हातामध्ये माठ घेऊन तो गाडीच्या धावत निघाला आणि म्हणायला लागला, बाबासाहेब पाणी आणले मी माठ भरुनी, घोटभर जा पेवणी, ओ पाणी आणले मी माठ भरुनी,
घोटभर जा पेवणे. आणि बाबासाहेब तसेच निघून गेले. आणि तो एवढे नावाचा युवक रात्रंदिवस डसा लहान लेकरासारखा रडत होता, कारण त्याच्या देवासारख्या माणसाला पाणी प्यायला भेटलं नव्हतं. बाबासाहेबांनी विचार केला, ज्या वेळेला मी साताऱ्याला होतो त्यावेळेला बाबासाहेबांना पाण्यासाठी त्या शेतकऱ्याने मारलं होतं. तिथेही बाबासाहेबांनी मान अपमान सहन केला. आणि त्याच वेळेला त्यांच्या मनामध्ये 20 मार्च 1927 साली महाडचा तो सत्याग्रह त्यांच्या मनामध्ये बीज रोवलं होतं. आणि परत पुन्हा एकदा हॉटेलमध्ये त्यांना पाण्यासाठी बाहेर काढावं लागलं. हॉटेलमध्येच नाही तर शाळेमध्ये सुद्धा त्यांना बाबासाहेबांना अनेक पाण्यासाठी भटकंती करावी लागली. आणि बाबासाहेबांनी ठरवलं काहीतरी झालं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून त्यांनी दुसऱ्याच दिवशी महाडचा तळ्याचा सत्याग्रह चालू केला. आणि त्या सत्याग्रह सर्वांसाठी तो पाण्यासाठी खुला करून टाकला. आज कारण मलाही पुढे जायचंय, कारण त्यावेळी भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. आणि ब्रिटिशांचं राज्य असताना इंग्रज भारत देश सोडून चालले होते. आणि इंग्रज देश सोडून चालले असताना भारतातील राजकीय लोकांनी भारतातील सुधारणा त्या इंग्रजांसमोर मांडल्या. त्यांनी सांगितलं तुम्ही देश सोडून चालला आहात, तुम्ही भारतासाठी काय करणार आहात. आणि त्याच वेळेला प्रत्येकाने वेगवेगळ्या सुधारणा मांडल्या. त्यावेळेला आपल्या भारतातील राजकीय लोक म्हणाले की मताचा अधिकार फक्त 3 लोकांना द्या. एक, जे जन्मताच राजा आहेत, राजवाड्यात जन्मले त्या लोकांना द्या. 2, ज्यांच्याकडे 7वी आणि 10वीचं सर्टिफिकेट आहे शाळेचं त्यांना द्या. 3, जे या देशाला इन्कम टॅक्स देतात त्यांना मताचा अधिकार द्या. आणि त्याच वेळेला हे मंजूर झालं. बाबासाहेब इंग्लंडला गेले होते शिक्षण घेण्यासाठी. अरे ज्या वेळेला ब्रिटिशांचं राज्य आपल्या भारतात होतं, ज्या वेळेला इंग्रजांचं राज्य आपल्या भारतात होतं, त्यावेळेला माझा बाबासाहेब त्यांच्या देशामध्ये जाऊन शिक्षण घेत होता. आणि त्यांच्याविषयी त्यांच्या विरोधात बोलणारा एकमेव व्यक्ती होता, तो म्हणजे बाबासाहेब आंबेडकर. आणि माझा बाबासाहेब शिक्षण घेऊन तो भारतामध्ये आला. बाबासाहेबांना ही बातमी वाऱ्यासारखी त्यांच्या काजाला येऊन धडकली. बाबासाहेब त्यांच्या डोक्याचा संताप झाला होता. हे मंजूर नाही मला, मताचा अधिकार फक्त 3 लोकांना. त्यांनी सायमन कमिशनरला पत्र लिहिलं. त्यांनी त्या पत्रात लिहिलं की मला हे मान्य नाही, तुम्ही फक्त 3 लोकांना मताचा अधिकार देता. आणि त्याच वेळेला सायमन कमिशनर बाबासाहेबांना म्हणाले, मिस्टर आंबेडकर हे तुम्हाला का मान्य नाही, तुम्हाला बोलायचं असेल तर समोर येऊन बोला. आणि त्याच वेळेला माझा बाबासाहेब इंग्लंडच्या, जर्मनीच्या, लंडनच्या विद्यापीठात ज्ञान घेतलेला, पदव्या घेतलेल्या, डिग्र्या घेतलेल्या माझ्या बाबासाहेबांनी 32 डिग्र्या घेतल्या होत्या, 32 पदव्या घेतल्या होत्या. 11-12 भाषांचं ज्ञान होतं माझ्या बाबासाहेबांकडे. बुद्धिमत्तेचा ज्ञानाचा महासागर झालेले माझे बाबासाहेब त्या सायमन कमिशनर समोर जाऊन उभा राहिले. सुटाबुटामध्ये आणि टायकोटामध्ये होते. आणि त्याच वेळेला बाबासाहेब त्याच्या समोर गेले. या इंग्रजांनी प्रत्येक महापुरुषाला तुरुंगात टाकलं, प्रत्येक महापुरुषाला त्यांनी शिक्षा दिली, पण माझ्या बाबासाहेबांना तुरुंगात कधीच टाकलं नाही. हा एक इतिहास आहे. कारण माझ्या बाबासाहेबांना इंग्रज सुद्धा घाबरत होते, कारण इंग्रज सुद्धा म्हणायचे हे शिकलेलं डोकं आहे. कारण बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते पिल्याशिवाय कुठलाही मनुष्य गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. आणि बाबासाहेब त्या इंग्रजांसमोर जाऊन उभा राहिले. ते म्हणाले, मिस्टर भीमराव आंबेडकर तुम्हाला हा मताचा अधिकार का मान्य नाही. आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी सांगितलं मला मताचा अधिकार मान्य नाही, कारण का माझ्या या देशामध्ये मुठभर राजे लोक आहेत, त्यामुळे मला मान्य नाही. राहिला प्रश्न देशाला इन्कम टॅक्स द्यायचा, माझ्या या गरीब लोक जनतेचे एक वेळ त्याची चूल पेटत नाही, त्यांना कामधंदा नाही, त्यांना रोजगार मिळवण्याचा अधिकार नाही, हक्क नाही, हे देशाला कुठून देणार इन्कम टॅक्स. परत त्यांना सांगण्यात 3रा अधिकार माझ्या दलित बांधवाची, माझ्या या तळागाळातील प्रत्येक माणसाची शिक्षणाची दारं बंद आहेत, ते कुठून शिक्षण घेणार. तुम्हाला द्यायचा ना मताचा अधिकार, माझ्या या भारत देशातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस जन्मलेल्या व्यक्तीला द्या तो अधिकार द्या 21 वर्षात झाल्यानंतर, कारण तो 21 वर्षात झाल्यानंतर तो सज्ञान होतो. आणि त्याच वेळेला त्या इंग्रजांनी मान्य केलं, त्या सायमन कमिशनर बाबासाहेबांचे विचार मान्य केलं. आणि त्यांनी पुढच्या मीटिंग मध्ये बाबासाहेबांचे विचार अंमलात आणलं. बाबासाहेब घरी आलं आणि त्यांचा सहकारी नारायणचंद्र रथू इतर दिवसापेक्षा बाबासाहेब आनंदित होते. तो नारायणचंद्र रथू म्हणाला, साहेब तुम्ही रोजच्या दिवसापेक्षा आज खूपच आनंदित आहात असं का. आणि त्याच वेळेला बाबासाहेबांनी सांगितलं, रथू आज मी रस्त्यावरच्या भिकाऱ्याला आणि त्या राजवाड्यात राहणाऱ्या राजाला समान पत्र लावून ठेवले. कारण त्यांनी सांगितलं, कारण राजा आता इथून पुढे आईच्या पोटी जन्माला येणार नाही, राजा कुठल्या राजवाड्यामध्ये जन्माला येणार नाही, तर येणार तो मताच्या पेटीतून राजा जन्माला येणार आहे. म्हणून आज सुद्धा कृषी शेतकऱ्याचा मुलगा आज कृषी मंत्री होऊ शकतो, एका वीटभट्टीचा मुलगा तो मुख्यमंत्री होऊ शकतो, रिक्षा चालक आज मुख्यमंत्री होऊ शकतो, गोरगरिबाचा मुलगा सुद्धा आज मंत्री पदावर जाऊ शकतो.
बाबासाहेबांनी समान पातळीवर सगळ्यांना समान अधिकार दिला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे बाबासाहेबांनी सांगितलं होतं. बाबासाहेबांचे 3 गुरु होते, गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले. बाबासाहेबांनी या तीन लोकांना गुरु मानलं आणि बाबासाहेबांनी आपल्या नजरेसमोर समाज ठेवून त्यांनी परिवर्तन आणि मोठ्या प्रमाणात त्यांनी शिक्षण घेतलं. जाता जाता एवढंच सांगतो की बरेच बोलायचं होतं, कारण माझं पुढे आणखी व्याख्यान आहे. एका सेकंदाचं महत्व नुकत्याच अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला विचारा. एका सेकंदाचं महत्व नुकत्याच अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला विचारा. एका मिनिटाचं महत्व गाडीवर एसटी स्टँडवर चुकलेल्या त्या गाडी हुकलेल्या माणसाला विचारा. एका दिवसाचं महत्व त्या रोज रोजंदारी करतो, कष्ट करून खातो आणि काम नाही म्हणून घरी बसला त्या व्यक्तीला विचारा. एका तासाचं महत्व तासनतास हातोताने वाट पाहणाऱ्या त्या प्रेयसीच्या प्रेमिकाला विचारा. एका महिन्याचं महत्व त्या नुकताच बाळाला जन्म दिला त्या मातेच्या आत्म्याला जाऊन विचारा. एका वर्षाचं महत्व वर्षभर अभ्यास केलाय आणि तो 12वी मध्ये नापास झालाय त्या विद्यार्थ्याला विचारा. आणि संपूर्ण आयुष्याचं महत्व आणि तरुणात विधवा झालेल्या त्या तरुणीला विचारा. घड्याळाच्या काठाने समुद्राचा लाटा कोणासाठी थांबत नाहीत, म्हणून मी वेळेचं बाण ठेवून इथंच थांबतो. आज मला सोयीस्कर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचा मी मनपूर्वक खूप खूप आभार व्यक्त करतो. जय भीम, जय हिंद, जय शिवराय, जय लोहरी. लोखंडे सरांचं मी अतिशय मनापासून आभार मानतो. खरोखर म्हणजे त्यांनी एवढे मोठे विचार परखड मांडले की त्यांचे विचार ऐकताना सुद्धा अंगावरती काटे येत होते, शहारा येत होता आणि ही सत्य परिस्थिती आहे. तर याच्यातून आपण बरंच काही शिकण्यासारखं आहे. पुन्हा एकदा लोखंडे साहेब त्यांनी त्यांच्या वेळात वेळ काढून आले, त्यांचे विचार मांडले, आम्हाला प्रबोधन दिलं, शिकवलं. त्यासाठी मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.